आहे हो, पण त्याच्या काळामध्ये शिकल्या त्यांनी मुलींना शिकवलं. आपण जर त्या परिस्थितीचा आढावा घेतला तर सावित्रीबाई कोण होत्या हे आपल्याला कळेल. ज्ञानगंगेच्या सापडल्याने बंद झालेल्या महिलांना ज्ञान संवर्धनाची पहाड निर्माण करणारी क्रांतिज्योती म्हणजे सावित्रीबाई फुले. देशातील समस्त महिलांना स्त्री शिक्षणाचा तिसरा डोळा प्रदान करणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचा बुलंद आवाज म्हणजे सावित्रीबाई. बुलंद आवाज म्हणजे सावित्रीबाई. ज्या काळात मुली जन्माला सुद्धा पाप मानलं जात होतं, त्या काळात मुली 9 वर्षाच्या झाल्या की त्यांचं लग्न त्यांच्यापेक्षा 20 ते 25 वर्षांनी वयाने मोठ्या पुरुषाशी लावून दिलं जात होतं. अशा महाभयंकर परिस्थितीत एका वाघिणीचा जन्म झाला आणि त्या वाघिणीचे नाव म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्री तुझ्या लेकीच्या पंखाला अवकाशात शिरवण्याचं बळ आहे. सावित्री तुझ्या लेकीच्या पंखाला अवकाशात शिरवण्याचं बळ आहे. तू केलेल्या ज्ञानदानाच्या कार्याचं ते फळ आहे. तू केलेल्या ज्ञानदानाच्या कार्याचं फळ ते फळ आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी वडील खंडोजीबाई लक्ष्मीबाई यांच्या पोटी झाला. रूढी परंपरेनुसार त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाईंच्या जीवनातील असाच एक प्रसंग आहे. त्या एकदा बाजारामध्ये गेलेल्या असताना एका ख्रिश्चन गृहस्थानाने त्यांना ख्रिश्चन चरित्र नावाचं पुस्तक वाचायला दिलं. सावित्रीबाईंनी ते पुस्तक घेतलं आणि चाळून बघितलं तर त्यांना त्याच्यामधला एक शब्द सुद्धा वाचला. तेव्हापासून स्त्री शिक्षणाची ज्योत त्यांच्या मनामध्ये पेटली. वाचण्याच्या जिज्ञासे पोटी त्यांनी शिक्षणाची ज्योत ज्योतिबा फुले यांच्याकडून घेण्यास सुरुवात केली. आधी त्या शिकल्या, मग त्यांना वाटलं की आपण समाजातल्या मुलींना शिकू, त्यांना सुद्धा आपल्यासारखं साक्षर बनवू. त्याच्यासाठी त्यांना शाळेची नीव बसू लागली. त्यासाठी त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा सुरू केली. पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा सुरू केली. होता स्वातंत्र्याच्या पूर्वीचा जो काळ महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार. होता स्वातंत्र्याच्या पूर्वीचा जो काळ महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार. त्यांच्यासाठी तिने केले ज्ञानाचे द्वार खुले. त्यांच्यासाठी तिने केले ज्ञानाचे द्वार खुले. ज्ञान दादी विज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले. ज्ञान दादी विज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेंचे शिक्षणाचे कार्य सुरू असताना समाजातल्या कर्मठ लोकांनी त्यांना विरोध केला. त्यांच्यावर दगड शेण चिखल फेकून मारले. तरी त्यांनी त्या समाजातल्या लोकांना